नमस्कार. मी डॉक्टर उदय पवार, स्माईल डेंटल क्लिनिक. आणि मी प्रथम सगळ्यांचे आभार आणि TV नेटीचे आभार देतो, कारण मला ह्या प्लॅटफॉर्मवर बोलवल्याबद्दल. आणि स्पेशली हा दिवस जो कृतज्ञता दिवस असतो 6 मार्च याच्याबद्दल, जो डेंटिस्ट डे म्हणून साजरा केला जातो. वास्तविकतः हा कृतज्ञता दिवस आहे, जिथे मला असं वाटतं की डेंटिस्टच्या कामाबद्दल एक कृतज्ञता किंवा त्यांच्याबद्दल दाखवलेला हा आदर आणि सन्मान दाखवला जातो. आणि ह्याच्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. वास्तविकतः मला असं वाटतं की ह्या 2025मध्ये आणि आलेला जो काळ आहे हा डेंटल सर्जनसाठी अतिशय चांगला काळ आहे. आणि तंत्रज्ञान, मी वास्तविकतः आभारी आहे की नवीन जनरेशन आणि हे 2025 अत्याधुनिक तंत्रज्ञान जे AI मोडकडे चाललं आहे. आणि वास्तविकतः तसं बघायला गेलं तर मला वाटतं ह्याचा उपयोग आम्ही डेंटिस्ट्रीमध्ये ह्याचा फार उपयोग आता आम्हाला होत आहे. आणि 2025मध्ये मला असं वाटतं की हे तंत्रज्ञान आमच्याकडे फार विकसित झालं आहे. आणि कुठल्या दृष्टीने विकसित झालं आहे तर बऱ्याच वेळा मला असं दिसून आलं की हे आम्ही आत्ता जे वापरणारं तंत्रज्ञान आहे ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी मायक्रोस्कोपिक डेंटिस्ट्री आली असेल किंवा डिजिटल डेंटिस्ट्री आली असेल. आणि ही डेंटिस्ट्री इतकी अवगत आहे की मला असं वाटतं कुठल्याही माझ्या मित्रांनी ह्या ट्रीटमेंटसाठी बऱ्याच वेळा बरीच लोक ह्या ट्रीटमेंटसाठी घाबरतात. आणि वास्तविकता हे मी बघितलेलं आहे की स्पेशली दाताचा जेव्हा कुठला संदर्भ येतो तेव्हा बरीच लोक ह्या ट्रीटमेंटसाठी घाबरतात. पण मला असं वाटतं की ह्या ज्या बाबी आहेत इथं 2 गोष्टी मला ज्या दिसून आल्यात. म्हणजे एक तर म्हणजे लोकांना अशी भीती आहे की आजही की दाताबद्दल की प्रत्येक ट्रीटमेंट ही पेनफुल असते. पण मी त्यांना सांगू इच्छितो की ही अजिबात तशी आता वस्तुस्थिती राहिलेली नाही आहे. कारण तंत्रज्ञान एवढं बाहेर पोचलं आहे किंवा एवढं विकसित झालं आहे माझ्या मते की त्याला लागणारी जी सामुग्री आहे किंवा त्याच्यामध्ये झालेला जो बदल आहे इतका विकसित आहे की त्याला लागणारी अतिशय म्हणजे ती आता माझ्या मते पूर्ण पेनलेस झाली आहे. त्यामुळे कुणीही त्यासाठी घाबरायचं काही कारण नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यात झालेला जो बदल आहे आणि त्याच्यामध्ये झालेली जी तंत्रज्ञानामधला बदल आहे तो इतका तो मला असं वाटतं जादुई आहे की तुम्हाला ट्रीटमेंट झाल्यानंतर बऱ्याच वेळा हेच कळून येत नाही की आपलं काय ट्रीटमेंट करून गेलेली आहे. आणि ही टोटली म्हणजे त्याला मेडिसिन लागत नाही. आणि आज मी बोलतो की ह्या ट्रीटमेंटनंतर तुम्हाला कुठलीही मेडिसिन लागत नाही. जी बऱ्याच वेळा लोकांना असं गैरसमज असतो की बरीच ह्याच्यामध्ये औषधं लागतात आणि बराच वेळ लागतो. हे सगळं आता माझ्या मते हा इतिहास जमा झाला आहे. त्यामुळं ह्या निमित्ताने मी ह्या प्लॅटफॉर्मवरनं सगळ्यांना एक आव्हान करतो की एक की तुम्ही हे समजून पण घेणं आहे की दात हा आपला एक सौंदर्याचा अवयव नसून हा एक पचनक्रियेचा अवयव आहे. आणि बऱ्याच लोकांना असा गैरसमज असतो की दाताकडे काय जाण्याची गरज आहे, आपला एक दात गेला तर असं काय बिघडणार आहे आपलं. पण मी लोकांना असं सांगू इच्छितो की की निसर्गाने दाताची जी रचना केलेली आहे ही प्रत्येक दाताची रचना निसर्गाने त्याच्या कार्यक्षमतेप्रमाणे ठेवलेले आहे. उदाहरणार्थ पुढचे दात हे कापायचं काम करतात किंवा मागचे दात हे चरवण्याचं काम करतात. पण हे जेव्हा तुम्ही लाळेमध्ये हे मिक्स होऊन जातं त्याच वेळेला ही पचनक्रिया होते. याचाच अर्थ असा होतो की हा दात तुमचा सौंदर्याचा नसून हा पचनक्रियेचा अवयव आहे. आणि म्हणून हे लक्षात घेणं गरजेचं आहे की आपल्याला जोपर्यंत दात शरीरात आहेत तोपर्यंत तुमची पचनक्रिया ही व्यवस्थित आणि तुमचं आरोग्य व्यवस्थित. आता हे ज्या वेळेला तुमच्याकडे येतं की दाताचे जेव्हा तुमच्याकडे प्रॉब्लेम येतात हे जनरली येतात कशामुळे. एक तर 2 कारणं आहेत ह्याच्यामध्ये. एक तर तुम्हाला ज्या माध्यमातून आपण आता आज बघितलं की नेग्लिजन्स आणि थोडासा निष्काळजीपणा जो पेशंटचा असतो. बऱ्याच वेळा आपण स्वच्छ करत नाही किंवा आपण खाल्लेलं अन्न आपण व्यवस्थित तोंडामधनं स्वच्छ ठेवत नाही. त्यामुळे तिथे घाण साठून लाळेच्या माध्यमातून तिथं कीड तयार होणं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचं आरोग्य व्यवस्थित न सांभाळणं.
आता ह्या गोष्टी जेव्हा येतात हे थोडंसं नैसर्गिकच आहे, की ह्या थोड्या पुढे जाऊन ह्याचं किडेमध्ये रूपांतर होणं किंवा हिरडीचे रोग होणे किंवा थोडं पुढे जाऊन आणि काही मोठे प्रॉब्लेम होतात. पण दुसरी गोष्ट जी बाजू मला दिसून आलेली आहे, की असं झाल्यानंतर सुद्धा पेशंट बऱ्याच वेळा दाखवायला जात नाही आणि त्याचा परिणाम असा होतो, की पुढे पुढे जाऊन हे दात अतिशय पुढच्या स्टेजमध्ये जाऊन तुम्हाला मोठे मोठे रोग येऊन देतात किंवा अतिशय तुमचे दातामध्ये मोठे मोठे इन्फेक्शन तयार करून देतात आणि बऱ्याच वेळा मग जी जी पेनची त्यांना जेव्हा हे दुखायला लागतं तेव्हा इतकं पेन असतं की त्यावेळेला सुद्धा ते इतके घाबरलेले असतात की पुढची ट्रीटमेंट त्यांना वैद्याकडनं करायचीच नसते. आणि म्हणून मी सगळ्यांना ह्या माध्यमातून सांगायचा एक प्रयत्न करत आहे की तुम्ही ह्या वेळेला येत जाऊ नका ज्या वेळेला तुम्हाला अतिशय पेन असतं. ही एक पुढची प्रक्रिया आहे आणि मला असं वाटतं ज्या वेळेला तुम्हाला कीड येते तेव्हा ही प्राथमिक कंडिशन असते ज्या वेळेला तुम्ही आमच्याकडे यायचं असतं आणि त्याच वेळेला तुम्ही ही कीड काढली तर दाताचा बराचसा भाग वाचवला जातो. नैसर्गिक दात हा वाचवला जातो. हे लक्षात घेणं गरजेचं आहे की निसर्गाने दिलेली एक तुम्हाला देणं ही तुमच्याकडे देणं हे आमचं काम आहे. तर हे आज करता येतं आणि हे करण्यासाठी आज अत्याधुनिक आमच्याकडे सामुग्री आहे. तसं बघायला गेलं तर आम्ही सगळं काम आता मायक्रोस्कोपिक डेंटिस्ट्रीमध्ये करतो आणि हे मायक्रोस्कोपिक डेंटिस्ट्री आणली कोणासाठी तर ही तुमच्यासाठी आणली. मग ह्याच्यामधनं नक्की होतं काय तर होतं असं की जेव्हा मायक्रोस्कोपमधनं काम केलं जातं त्यावेळेला दिसणारा जो भाग आहे हा 10 पट असतो. त्यामुळे आम्हाला दिसणारी जी दाताचा जो भाग असतो इतका अतिसूक्ष्म दिसतो की ह्याच्यामधनं काढलेली कीड आणि नेकेड आयनी काढलेली कीड ही अतिशय कमी असते आणि ह्याच्यामुळे जवळजवळ दात तुमचा 90% वाचतो ज्याची गरज तुम्हाला तुमच्या तोंडामध्ये पचनक्रियेसाठी असतं. मग आता ही मायक्रोस्कोपिक डेंटिस्ट्री तसं बघायला गेलं तर बाकीच्या फील्डमध्ये खूप डेव्हलप झाली आहे. मग तसं आमच्यामध्ये एवढा काय फरक आहे तर आमच्यामध्ये असा फरक आहे की जर बघायला गेलं तर बाकीच्या मायक्रोस्कोप जो जगामध्ये आता निर्माण झालेला आहे तिथं सगळीकडे वापरला जातो मेडिकल फील्डमध्ये. पण आमच्या फील्डमध्ये असा काय फरक झाला तर आमच्या फील्डमध्ये असा फरक आहे की हा तोंडामध्ये वापरताना बऱ्याच वेळा ह्या गोष्टी सगळ्या आम्हाला इनडायरेक्ट विजनमध्ये करायला लागतात. इनडायरेक्ट विजन म्हणजे काय असतं की मिररमध्ये बघून काम करायला लागतं. उदाहरणार्थ बघायला गेलं तर एक साधं उदाहरण देणं म्हणजे तुम्हाला की एखाद्या मिररमध्ये बघून एखादं काम करायचं असतं. तसं हे तेवढं सोपं काम नाही आहे आणि दुसरी गोष्ट बऱ्याच वेळा काम करताना पेशंटची हालचाल भरपूर असते. त्यामुळं ह्या हालचालीमध्ये सगळं काम करणं हे अतिशय दर्जाचं काम आहे आणि अतिशय त्याला स्किल हा डेंटिस्ट लागतो आणि हे काम करणारी बरीचशी लोकं कमी आहेत ह्या जगामध्ये. पण मला आपल्याला सांगायला आनंद होतो की ही डेंटिस्ट्री आम्ही आमच्या क्लिनिकमध्ये अवगत केलेली आहे आणि हे करणारे फारच भारतामध्ये कमी आहे आणि ह्याचा पुरेपूर फायदा घ्यावा आणि हे केलं आहे कोणासाठी तर हे आपल्यासाठी केलं. त्यामुळं मला असं वाटतं की ह्या प्लॅटफॉर्मवरनं मी आपल्याला आव्हान करतो किंवा विनंती करतो की ह्याचा पूर्णपणे ह्याचा फायदा घ्यावा. आणि दुसरी गोष्ट जी मला सांगावीशी वाटते की ह्याच्या व्यतिरिक्त की आत्ता बऱ्याचशा गोष्टी अशा पुढे निघून गेल्यात की आता तुम्हाला बऱ्याच वेळा दिसून आलं असेल की दुसरं एक जे आता जगामध्ये आमच्या फील्डमध्ये एक अवगत तंत्रज्ञान आलं आहे म्हणजे डिजिटल डेंटिस्ट्री. आता डिजिटल डेंटिस्ट्री म्हणजे काय असतं तर बऱ्याच वेळा काय होतं की तुम्हाला दाताचे जेव्हा रोग होतात किंवा रूट कॅनल होते त्याच्यानंतर लागणारं तुम्हाला जे कॅप असते किंवा त्याला जे आवरण द्यावं लागतं ते आवरणाचं जेव्हा माप घेतलं जातं ते माप पूर्वी हे मटेरियलमध्ये घ्यायला लागायचं आणि त्यामुळे बऱ्याच वेळा पेशंट बरेचसे थोडेसे त्याला रिस्पॉन्ड करायचे ना किंवा त्याला थोडंसं टाईम कन्झ्युमिंग आहे. आता ही पद्धतच बदलून गेली आणि ही पद्धतच आता नाही आहे. तर ह्याच्यामध्ये काय केलं जातं की जनरली हे तुमच्या सॉफ्टवेअरमधनं आणि स्कॅनरमधनं तुमच्या दाताचं मापच घेतलं जातं आणि हे माप जनरली कॅडकॅमकडे केलं जातं आणि हे कॅडकॅममधनं तुमची कॅप केली जाते. आता ह्याच्यात फायदा काय असतो आणि पूर्वीच्या केलेल्या तुमच्या दाताची जी कॅप केलेली असते ह्याच्यामध्ये फायदा काय असतो तर ह्या केलेल्या ह्याच्यामध्ये तुमचं प्रिसिजन आणि ज्या कामाची पद्धत आहे ही अतिशय बदललेली आहे. त्यामुळं आणि ह्याच्यामध्ये दाताचा भाग हा खूप वाचवला जातो. इथे सुद्धा भरपूर वाचवला जातं आणि ह्याची अचूकता इतकी छान आहे की तुम्ही पूर्वीच्या केलेल्या कॅप आणि आत्ताच्या केलेल्या कॅप असतात ही जी बसते ही इतकी सुंदर असते की त्याची लॉन्जिटिव्हिटी म्हणा किंवा त्याचं जे आयुष्य आहे हे पूर्वीच्यापेक्षा अतिशय वाढलं आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला जसं
पाहिजे तसा आकार देऊन, जसा पाहिजे तसा तुम्हाला कलर हा सुद्धा दिला जातो. म्हणजे ह्याच्यामध्ये तुमची पचनक्रिया असू दे किंवा तुमची नैसर्गिक तुमची जी आणि लागणारी तुम्हाला ज्या पद्धतीची सौंदर्यता असते ती तुम्हाला पाहिजे तशी छटा काढून टेक्निशियनकडे. त्यामुळे आत्ता जर तसं बघायला गेलं तर आमच्याकडनं कॅडकॅम आणि डिजिटल डेंटिस्ट्री हा एक अतिशय झालेला मोठा बदल डिजिटलमध्ये, आणि येणारा काळ तर मला असं वाटतं की खूप मोठा बदल येणार आहे. तो म्हणजे आता नवीन आलेलं इम्प्लांटॉलॉजी म्हणजे काय असतं की आपण बऱ्याच वेळा काय होतं की बरेचसे पेशंट आपल्याला असे दिसून असतात की बऱ्याचशा कारणामुळे दात काढावे लागतात, आणि ह्या कारणामुळं बऱ्याच वेळा पेशंटला ही पचनक्रिया करता येत नाही. मग आता पर्याय उरला काय, तर ह्याला एक इम्प्लांट म्हणजे एक आपण त्याला आर्टिफिशियल रूट असं म्हणतो, जे बसवलं जातं. पण आत्ता जे बसवलं तंत्रज्ञान आहे ते आता कुठे येतं आहे, ते रोबोटिकमध्ये येतं आहे. तर रोबोटिक म्हणजे काय असतं की आता रोबोटिक इम्प्लांट्स आणि ह्याच्यामध्ये खूप येणारा बदल फार मोठा आहे आता. आणि हा जो इम्प्लांट बसवला जाणार आहे तो इतका अचूक, आणि ह्याची सुद्धा जी अचूकता आहे ती रोबोटिकमधनं फार सुंदर होणार आहे. कदाचित येणारा काळ हा आमच्या क्लिनिकमध्ये तसाच आम्ही रोबोटिक इम्प्लांटमध्ये आत्ता आम्ही जाणार आहोत. आणि मला असं वाटतं की तंत्रज्ञान हे पूर्ण जगाला ओपन झालं आहे, हे आम्हालासुद्धा ओपन झालं आहे. आणि भले आम्ही कोल्हापूरमध्ये असू, पण मला असं वाटत नाही की कुठेही आम्ही कमी आहोत जगाच्या माध्यमावर. आणि मी ह्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करतो आणि आपल्याला मी आव्हान करतो की जसं हे तंत्रज्ञान पूर्वी होतं आणि ज्याची भीती आपल्याला होती ती अजिबात तशी काही राहिलेली नाही आहे, तर तो इतिहास होऊन गेला आज. आणि बरीचशी आजही मंडळी मी अशी बघत असतो की माझ्याकडे येताना की सर हे तुम्हाला आज दुखणार का, किंवा माझं काही मला दुखणार तर नाही ना. तर हेही आज प्रश्न त्यांच्या मनामध्ये बसलेले आहेत. तर मी त्यांना असं सांगून आता इच्छितो की बाबा हे आता इतिहास झालेला आहे, हा आता अजिबात उरलेला नाही. त्यामुळं न घाबरता आपण प्राथमिक स्टेजमध्ये इथं येणं, आणि जनरली आपले दात हे पचनक्रियेचा अवयव आहे हे लक्षात ठेवून आपण दंतवैद्याकडे जाणं, दात कसा वाचवता येईल किंवा आपलं काम हे पचनक्रियेसाठी हा अवयव आपला कसा आपल्या शरीरात ठेवता येईल, आणि हे काम जर तुम्ही करून घेतलं तर मला असं वाटतं की आपल्याला शरीरामध्ये जे काही पचनक्रियेचा अवयव आपल्याला पाहिजे तसा आपल्याला मिळून जाईल. आणि त्याच्या व्यतिरिक्त थोडेसे मी काहीतरी आपल्याला ह्या निमित्तानं आपल्याला एक छोटेसे टिप्स द्यावेसे असं मला वाटत आहे की बऱ्याच वेळा नेग्लिजन्स आणि थोडासा दुर्लक्षपणा हा मी आपल्या लोकांना मी सांगू इच्छितो की घरी आपण जेव्हा दात हे आपण स्वतःसुद्धा चांगले ठेवू शकता. तर जसं मी तुम्हाला वारंवार असं म्हटलं आहे की हा एक चर्वणाचा अवयव. बऱ्याच वेळा आपण जेवतो त्याच्यानंतर थोडंसं दुर्लक्ष करतो की आपण ऐकलं असेल की बऱ्याच वेळा आपली वयस्कर मंडळी ही खूप खळखळून प्रत्येक जेवणानंतर खळखळून आवाज करायचे, आणि त्याचा आपल्याला बऱ्याचशा वेळा चीड यायची. पण वास्तविक तसं बघता तर हे खूप चांगली पद्धत आहे, आणि ही जर तुम्ही परत वापरली खळखळून तर ह्याच्यामधलं बरंचसं अन्न जे असतं ना त्याच्यामधलं निघून जातं, आणि तिथे अन्न अडकायचं प्रमाण कमी होतं. त्याच्यामुळे येणारे कीड किंवा येणाऱ्या मोठ्या समस्या असतात हिरड्यांना ह्या बऱ्याचशा निघून जातात. त्यामुळे तसं करा, पण मला असं वाटतं की तेवढा आवाज करू नये आपण, पण हेही सुद्धा आपण करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्हाला दाताचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर तुम्ही खाण्याची पद्धत आणि खाण्यामध्ये लागणाऱ्या ज्या तुमच्या पौष्टिक आहार हा एक महत्त्वाचा भाग आहे, जेणेकरून तुमच्या दाताला बळकटपणा आणि थोडंसं आरोग्य चांगलं राहतं त्याच्यामुळे. आणि खाण्यामध्ये प्रत्येक जो तुमचा खाण्याचा पदार्थ आहे हा बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये चावला गेला पाहिजे. त्याचं कारणच असं आहे की ते लाळेमध्ये मिश्र होऊन चांगली पचनक्रिया तयार होते आणि ती तुम्ही खाल्ली पाहिजे. त्यामुळं आजच्या जनरेशनमध्ये किंवा यंगर जनरेशनमध्ये मी असं बघितलं की बऱ्याच वेळा हे अन्न अगदी पटकन पोटामध्ये ढकललं जातं, त्यामुळे अपचनक्रिया होते. त्यामुळे ही एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की तुम्ही जेव्हा पण अन्न खाल तेव्हा चांगलं त्याला चावून खावा, जेणेकरून त्याच्यामध्ये पचनक्रिया चांगली होते. आणि शेवटचं असं मला सांगावंसं वाटतं की जेव्हा तुम्ही ब्रशिंग करता त्यावेळा हे ब्रशिंगच्या टेक्निकसुद्धा बऱ्याच वेळा ह्या चुकल्या जातात, किंवा ब्रश तुम्ही जो वापरता तोही चुकला जातो. तर मला असं वाटतं की तुम्ही
एखाद्या दंतवैद्याकडे जाऊन किंवा डेंटिस्टकडे जाऊन त्याला थोडीशी त्याची माहिती घेणं आणि त्यांच्याकडनं व्यवस्थित समजून घेणं की ही प्रक्रिया कशी असते, जेणेकरून तुमचे हे दात निरोगी राहतील आणि स्वच्छ राहतील, जेणेकरून आमच्याकडे येताना बऱ्याचशा गोष्टी तुम्ही सांभाळून घ्याल आणि कमीत कमी काम आमच्याकडे सुद्धा असावं. आणि मला असं वाटतं की बऱ्याचशा गोष्टी मी ह्या माध्यमातनं तुम्हाला सांगितल्या गेलेल्या आहेत आणि मी परत आपले आभार मानतो आणि तुम्ही संधी दिलीत आणि मला अभिमान आहे की वास्तविक तसं बघता मी एक डेंटिस्ट आहे आणि मी आजही तेवढाच आमच्या कामात तेवढाच एकरूप आहे आणि मी नक्की या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की येणारा काळ हा खूप अतिशय सुंदर आणि अतिशय वेगवान डेंटिस्ट्रीला आहे आणि ज्याचा फायदा आम्ही आमच्या क्लिनिकमध्ये सुद्धा आता करून घेत आहोत आणि बऱ्याचशा तंत्रज्ञानामध्ये आम्ही सुद्धा वळून गेलेलो आहोत. त्याचा पुरेपूर फायदा आपण घ्यावात आणि जेणेकरून आपण आपल्या दाताला चांगलं कसा ठेवाल किंवा तुम्ही त्याला तुमच्या तोंडामध्ये त्याला तुम्ही कसं चांगलं ठेवाल ह्याचं आम्ही तुम्हाला खूप काही देऊ शकतो. त्यामुळं मी आपले आभार मानतो आणि कीप स्माइलिंग, हसत राहा. दात आपले असतील तर तुमचं शरीर शाबूत, असं मी नेहमी सगळ्यांना इथं सांगत असतो. लहान जनरेशन असू दे, मोठं जनरेशन असू दे, पण एकंदरीत काय तर तुमचं दात निरोगी असणं हे फार गरजेचं आहे. ते जर आम्हाला दिसलं तर आम्हालाही बरं वाटतं. माझ्या दृष्टिकोनातनं मला असं वाटतं की हा एक आमचा छानच आणि आमच्याबद्दल तुम्ही दाखवलेली एक कृतज्ञता आणि ह्या दिवसाबद्दल दाखवलेले आमच्याबद्दल आदर, याच्याबद्दल मी तुमचे आभार परत मानतो. TV नेक्स्ट मराठी यांनी मला ह्या प्लॅटफॉर्मवर आणि मला बोलवल्याबद्दल आणि एक मला संधी दिल्याबद्दल की आपण त्याबद्दल एखादी माहिती देणं आणि थोडंसं मला असं वाटतं की आमचंही एक कॉन्ट्रिब्युशन आहे त्याच्यामध्ये आणि मला वाटतं ते म्हणण्यापेक्षा आमची बाजू ही मांडण्याची आज गरज होती आणि मला असं वाटतं ह्या दिलेल्या थोड्याशा टिप्समुळं कदाचित लोकांमधली थोडी भीती निघून जाईल आणि मला वाटतं सगळेजण आपल्या आरोग्याबद्दल काळजी घेतील. धन्यवाद.